गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशनची रिलेटेड टर्मिनॉलॉजीचं डेफिनेशन स्टडी केल्या होत्या, बरोबर आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रोजेक्टाईल इज फायर्ड पॅरलल टू हॉरिझॉन्टल ह्याचं डेरिवेशन प्रूव्ह केलं होतं. आज आपल्याला स्टडी करायचं आहे डेरिवेशन वेन प्रोजेक्टाईल इज फायर्ड ऑब्लिक टू हॉरिझॉन्टल. प्रोजेक्टाईल इज फायर्ड ऑब्लिक टू हॉरिझॉन्टल. बघा, आता मी डायग्राम ड्रॉ करतो. आपण प्रोजेक्टाईलला फायर करतोय मेकिंग सर्टन अँगल विथ हॉरिझॉन्टल. ओके, सो दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. Projectile is fired with initial velocity u making angle theta with horizontal. Projectile is fired with velocity u making angle theta with horizontal. ओके, एक मिनिट, थोडा कॅमेरा खराब होऊ लागलाय. तर बघा, प्रोजेक्टाईलला फायर केले मेकिंग अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल विथ व्हेलॉसिटी यू. प्रोजेक्टाईल विल ट्रॅव्हल अलॉंग दिस पाथ अँड फायनली इट विल हिट द ग्राउंड. बरोबर आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, वी आर गोइंग टू इम्पार्ट व्हेलॉसिटी यू, इनिशियल व्हेलॉसिटी यू टू द प्रोजेक्टाईल making angle theta with horizontal. When projectile is traveling, simultaneously it is moving along x-axis as well as it is moving along y-axis. Simultaneously it is moving in horizontal direction as well as in vertical direction. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येते का? प्रोजेक्टाईलला आपण जी व्हेलॉसिटी इम्पार्ट केले ती व्हेलॉसिटी यू आहे मेकिंग अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल. बरोबर आहे. प्रोजेक्टाईल ज्या वेळेला ट्रॅव्हल होते त्यावेळेला सायमल्टेनियसली ती हॉरिझॉन्टलला देखील ट्रॅव्हल होते, सायमल्टेनियसली ती व्हर्टिकलला देखील ट्रॅव्हल होते. याचा अर्थ प्रोजेक्टाईलला हॉरिझॉन्टलला देखील व्हेलॉसिटी असणार आहे आणि व्हर्टिकलला देखील व्हेलॉसिटी असणार आहे. आता मग मागच्या टॉपिकमध्ये रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर आपण स्टडी केलं आहे. आता ही व्हेलॉसिटी यू आहे, हिला आपल्याला रिझॉल्व करावं लागेल इंटू टू कंपोनंट. मग दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं तर मला मिळालं व्हेलॉसिटी अलॉंग हॉरिझॉन्टल यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. तर व्हर्टिकल व्हेलॉसिटी यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. सो प्रोजेक्टाईलला दोन व्हेलॉसिटी आहेत, यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा व्हेलॉसिटी अलॉंग हॉरिझॉन्टल, यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा व्हेलॉसिटी अलॉंग व्हर्टिकल. कळलं? हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे क्लिअर झालं की पुढचं डेरिवेशन अगदी सोपं असणार आहे. मी काय म्हणतोय ती नीट लक्ष द्या. प्रोजेक्टाईलला फायर केलंय इन एक्स वाय प्लेन विथ व्हेलॉसिटी यू मेकिंग अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल. वेन प्रोजेक्टाईल इज मुव्हिंग सायमल्टेनियसली इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस, सायमल्टेनियसली इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग वाय ॲक्सिस. बरोबर आहे. याचा अर्थ प्रोजेक्टाईलला अलॉंग एक्स ॲक्सिस अँड अलॉंग वाय ॲक्सिस दोन्हीकडे व्हेलॉसिटी असणार आहेत. आता अलॉंग एक्स ॲक्सिस रिझॉल्व केल्यानंतर तिची व्हेलॉसिटी किती आली? यू कॉस थीटा. अलॉंग व्हर्टिकल तिची व्हेलॉसिटी किती आहे? यू साइन थीटा. बरोबर आहे. हा टॉप पॉईंट आहे. प्रोजेक्टाईल ग्रॅज्युअली तिची हाईट इन्क्रीज झाली, टॉप पॉईंटला पोचली. टॉप पॉईंटला प्रोजेक्टाईलची हाईट एच आहे. नंतर ती डिसेंड झाली आणि फायनली ग्राउंडला तिनं हिट केलं. बरोबर आहे. आता at a particular instant of time, projectile is at point P whose coordinate are xy. The distance is y and the distance is x. ओके, आता नीट लक्ष द्या. मी काय सांगितलंय बघा, प्रोजेक्टाईल इज फायर्ड पॅरलल टू हॉरिझॉन्टल. तर त्या केसमध्ये आपण हॉरिझॉन्टलला पॅरलल फायर केले त्यामुळे फक्त व्हेलॉसिटी अलॉंग हॉरिझॉन्टल घेतली होती आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 घेतली होती. आता या केसमध्ये असं असणार नाही आहे. आता मी प्रोजेक्टाईलला ऑब्लिकली थ्रू केलं आहे, ऑब्लिकली फायर केलं आहे. सो इट पजेस सर्टन व्हेलॉसिटी अलॉंग एक्स, इट पजेस सर्टन व्हेलॉसिटी अलॉंग वाय.
आता प्रोजेक्टाईल मोशन असते, दॅट मोशन इज प्युअरली अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली इन व्हर्टिकल डिरेक्शन. सो ॲट एव्हरी पॉईंट अलॉंग द पाथ vertical component of velocity will going on changing while horizontal velocity will remain same. हे एकदा कळलं की मग काही प्रॉब्लेम येत नाही. मी काय म्हणतोय कळलं का तुम्हाला? प्रोजेक्टाईल मोशन असते ही मोशन प्युअरली ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो फक्त व्हर्टिकल डिरेक्शनला इफेक्टिव्ह असतो. सो हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी थ्रू आउट मोशन ऑफ प्रोजेक्टाईल will remains unchanged. Okay, vertical velocity at every point will going on changing. As projectile approaches top point, vertical velocity will going on decreasing. When projectile at top point is at top point, vertical velocity will become zero. Further, as projectile is moving again back to the ground, vertical component of velocity will going on increasing, and when it hit the ground again it will possess same velocity as that of initial point. क्लिअर झालं? मी काय म्हटलं समजलं? ही मोशन ग्रॅव्हिटीमुळे आहे, ग्रॅव्हिटी व्हर्टिकल डिरेक्शनला इफेक्टिव्ह असते, त्यामुळं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. थ्रूआउट मोशन ऑफ प्रोजेक्टाईल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी विल रिमेन सेम. ओके, vertical velocity, vertical component of velocity will changing from point to point. As projectile is moving towards top point, vertical velocity will going on decreasing. When projectile is at highest point of its path, vertical velocity will become zero. When projectile start moving to the ground, vertical velocity will going on increasing, and when it is hit the ground again it will possess same velocity as that of initial. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे. मी इथे लिहून ठेवतो. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल इट इज यू कॉस थीटा. वर्टिकल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. सो आता पहिलं मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल. मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल. ओके, इक्वेशन ऑफ मोशन यूज करतो. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे सगळीकडे सफिक्स मी एक्स यूज करतो. सो एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स इंटू टी स्क्वेअर. हियर एस एक्स इज इक्वल टू एक्स, यू एक्स इज इक्वल टू यू साइन थीटा, आणि ए एक्स इज इक्वल टू झिरो. हे का ते तुमच्या लक्षात आलं? प्रोजेक्टाईल मोशन ग्रॅव्हिटीमुळं असते. ग्रॅव्हिटी फक्त व्हर्टिकल डिरेक्शनलाच इफेक्टिव्ह असणार आहे, त्यामुळं प्रोजेक्टाईलची हॉरिझॉन्टलला जरी व्हेलॉसिटी नॉन झिरो असेल तरी ॲक्सलरेशन मात्र किती असणार? झिरो असणार. कळलं का? ही मोशन ग्रॅव्हिटीमुळे आहे, त्यामुळे या केसमध्ये ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे, विच इज इफेक्टिव्ह ओनली इन व्हर्टिकल डिरेक्शन. सो हॉरिझॉन्टलला ॲक्सलरेशन किती आलं? झिरो आलं. ओके, मग मी व्हॅल्यू पुट करतो. एक्स इज इक्वल टू यू साइन थीटा इंटू टी प्लस हाफ ए एक्स झिरो आहे इंटू टी स्क्वेअर. सो एक्स इज इक्वल टू यू साइन थीटा इंटू टी. ह्याच्यावरनं मी टाईम काढून घेतो. देअरफॉर टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू साइन थीटा. ओके, आता बघा मोशन अलॉंग व्हर्टिकल. मोशन अलॉंग व्हर्टिकल पुन्हा तेच इक्वेशन यूज करूयात. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सगळीकडे सफिक्स वाय येणार कारण मोशन अलॉंग व्हर्टिकल आहे. सो एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय इंटू टी स्क्वेअर. बरोबर आहे. हियर एस वाय इज इक्वल टू वाय, यू वाय
इज इक्वल टू यू साईन थिटा. हां, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आता इथे ॲक्सेलरेशन झिरो असेल का? ॲक्सेलरेशन झिरो असणार नाही, कारण ही मोशन ग्रॅव्हिटीमुळे आहे. ग्रॅव्हिटी व्हर्टिकलला इफेक्टिव्ह असते. सो या केसमध्ये बॉडी आहे तिचं ॲक्सेलरेशन असणार इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण बॉडी ज्या वेळेला पॉईंट पीकडे मूव्ह होते त्यावेळेला ती ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मूव्ह होते. त्यामुळं ॲक्सेलरेशन किती येणार? मायनस जी. ओके, व्हॅल्यू पुट करतो. y इज इक्वल टू यू साईन थिटा इंटू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. हे झालं इक्वेशन ऑफ मोशन अलॉंग व्हर्टिकल. ओके, थर्ड पॉईंट, इक्वेशन ऑफ पाथ किंवा इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. आता वाय ॲक्सिसचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी टाईमला पुट करतो इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो वाय इज इक्वल टू यू साईन थिटा इंटू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. बट आपण मगाचीच टाईम काढला आहे. टाईम किती आहे? एक्स अपॉन यू कॉस थिटा. मग हे आलं वाय इज इक्वल टू यू साईन थिटा इंटू एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस हाफ जी टी स्क्वेअर, म्हणजे एक्स अपॉन यू कॉस थिटा होल स्क्वेअर. सो हे यू कॅन्सल झालं. साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा आलं. म्हणजे हे आलं टॅन थिटा इंटू एक्स मायनस हाफ जी, हे आलं एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. सो हे आलं टॅन थिटा इंटू एक्स मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इंटू एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू. बरोबर आहे. आता हे इक्वेशन वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस मायनस बी एक्स स्क्वेअर ह्या पॅराबोलाच्या इक्वेशनसारखं आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये ए आणि बी कॉन्स्टंट असतात. इथे टॅन थिटा ही टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे टॅन थिटा म्हणजे ए झालं, आणि जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हे म्हणजे बी झालं. सो दिस इज इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग ह्याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की पाथ ऑफ प्रोजेक्टाईल इज अ पॅराबोलिक पाथ. लक्षात आलं? पाथ ऑफ प्रोजेक्टाईल इज पॅराबोलिक पाथ. ओके, मग आता पुढचं डेरिव्हेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. फोर्थ पॉईंट आहे डेरिव्हेशनचा, टाइम ऑफ असेंट. टाइम ऑफ असेंट. ओके, मी पुन्हा इक्वेशन हे यूज करतो. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, आता टाइम ऑफ असेंट म्हणजे पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पासून टॉप पॉईंटला जाण्यासाठी लागणारा टाईम. बरोबर आहे. जर टोटल टाईम टी असेल तर टाइम ऑफ असेंट किती असेल? T/2 असेल. मी आहे बघा असं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत येण्यासाठी लागणारा टाईम जर टी असेल तर स्टार्टिंग पॉईंटपासून टॉप पॉईंटपर्यंत पोचण्यासाठी लागणारा टाईम असणार आहे तो T/2 असणार आहे. आणि हा टाईम T/2 झाला आणि पुढचा टाईम T/2 असणार आहे. कारण आपण काही गोष्टी अज्युम केल्या. आपण काय कन्सिडर केलं आहे की पाथ ऑफ प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन ग्रॅव्हिटी एव्हरीवेअर इज कॉन्स्टंट, इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज ऑल्सो निग्लेक्टेड अँड इफेक्ट ऑफ एअर रेजिस्टन्स इज ऑल्सो निग्लेक्टेड. त्यामुळं टाईम ऑफ असेंट आणि टाईम ऑफ डिसेंट दोन्ही सेमच असणार.
मग आता मी मोशन अलॉंग व्हर्टिकल स्टडी करतोय, त्यामुळे सगळीकडे सफिक्स यूज करतो वाय. तर हे आलं व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी. हिअर व्ही वाय इज इक्वल टू यू साइन थीटा, सॉरी, यू वाय initial velocity. Initial velocity is u sin theta. Ay is equal to minus g. T is equal to t by 2. टाइम ऑफ असेंटसाठी सिम्बॉल कोणता वापरलाय मी? टी बाय 2. टाइम ऑफ असेंटचा सिम्बॉल टी बाय 2. आता बघा, टॉप पॉइंटला व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. मी मगाशी सांगितलं की व्हर्टिकल व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला सेम नाही आहे. तुम्ही जसं मूव्ह कराल, जशी प्रोजेक्टाईल मूव्ह होते विथ इट्स मोशन, व्हर्टिकल व्हेलॉसिटी विल गोइंग ऑन चेंजिंग. ॲट टॉप पॉइंट व्हर्टिकल व्हेलॉसिटी विल बिकम 0. सो व्ही वाय इज इक्वल टू 0. मग आता व्हॅल्यू पुट करतो. 0 इज इक्वल टू यू वाय आपला आहे यू साइन थीटा मायनस हे आलं जी t by 2. Okay, therefore gt by 2 is equal to u sin theta. Therefore t by 2 is equal to u sin theta upon g. t by 2 म्हणजे टाइम ऑफ असेंट. लक्षात आलं? टाइम ऑफ हे 2 इकडे घेऊन ऍडजस्ट करायचं नाही. टाइम ऑफ असेंट किती आला? u sin theta upon g. फिफ्थ, टाइम ऑफ डिसेंट. प्रोजेक्टाईलची पाथ सिमेट्रिकल आहे. प्रोजेक्टाईलची पाथ सिमेट्रिकल आहे. सो टाइम ऑफ असेंट जेवढा असेल तेवढा टाइम ऑफ डिसेंट पण असणार आहे. देअरफॉर टाइम ऑफ डिसेंट टी बाय 2 इज इक्वल टू यू साइन थीटा अपॉन जी. मग टाइम ऑफ फ्लाइट, पुढचा पॉइंट, टाइम ऑफ फ्लाइट. आता पाथ सिमेट्रिकल आहे, सो टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट. मग टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू टाइम ऑफ असेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट. देअरफॉर टी इज इक्वल टू यू साइन थीटा अपॉन जी, दिस इज टाइम ऑफ असेंट, बरोबर आहे, प्लस डिसेंट, टाइम ऑफ डिसेंट, यू साइन थीटा अपॉन जी. सो टी इज इक्वल टू हे आलं 2u साइन थीटा अपॉन जी. दिस इज टाइम ऑफ डिसेंट. क्लिअर झालं? टाइम ऑफ फ्लाइट. लक्षात आलं? कळलं का? आपण काय केलं बघा, प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करताना आपण एअर रेजिस्टन्स निग्लेक्ट केलं आहे, ग्रॅव्हिटीचे इफेक्ट निग्लेक्ट केलेत. त्यामुळं स्टार्टिंग पॉईंटपासून टॉप पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम जर टी बाय 2 असेल तर टॉप पॉईंटपासून ग्राउंडला येण्यासाठी लागणारा टाईम देखील टी बाय 2च असणार. आणि टोटल टाईम किती झाला? टी झाला. सो टाईम ऑफ असेंट आला यू साइन थीटा अपॉन जी, तेवढा टाईम ऑफ डिसेंट पण असणार. आणि टाईम ऑफ फ्लाईट आला यू साइन थीटा अपॉन जी. ओके, मग आता मॅक्झिमम हाईट. ओके, मॅक्झिमम हाईट किती अटेंड होते ते पण काढूयात. मग मी पुन्हा इक्वेशन ऑफ मोशन यूज करतो. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मोशन अलॉंग व्हर्टिकल आहे, कारण आपल्याला हाईट काढायची आहे. मोशन अलॉंग व्हर्टिकल असेल तर सगळीकडे सफिक्स वाय येणार. मग हे इक्वेशन आलं एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय इंटू टी स्क्वेअर. बरोबर आहे? एस वाय इज इक्वल टू एच असणार. यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. ए वाय
इज इक्वल टू मायनस जी आणि स्मॉल टी इज इक्वल टू टी बाय टू असणार. देअर फोर स्मॉल टी असणार यू साईन थिटा अपॉन जी. यू साईन थिटा अपॉन जी. कळलं? टाईम त्याला ग्राउंडपासून मॅक्झिमम हाईटपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे टाईम ऑफ असेंड असणार. मग सगळ्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करतो. देअर फोर एच इज इक्वल टू हे आलं यू साईन थिटा इंटू टी यू साईन थिटा अपॉन जी प्लस हाफ मायनस जी इंटू टी यू साईन थिटा अपॉन जी होल स्क्वेअर. ओके. सो एच इज इक्वल टू हे आलं यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस हे जी आणि यातले एक जी कॅन्सल होणार. बरोबर आहे. हाफ यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन जी. सो एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन जी कॉमन निघालं म्हणजे इथं आलं वन मायनस हाफ. वन मायनस हाफ म्हणजे प्लस हाफ. सो एच इज इक्वल टू आलं यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन टू जी. ही स्टेप तुमच्या लक्षात आली का? मी काय केलं बघा, ह्या इक्वेशनमध्ये टाईमची व्हॅल्यू पुट केली. आता टाईमची व्हॅल्यू किती पुट करणार? इक्वल टू टाईम ऑफ असेंट. बरोबर आहे. ही ते स्क्वेअर केल्यानंतर यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर होणार. त्यातलं जी स्क्वेअरमधला एक जी ह्या जी सोबत कॅन्सल झालं. मग यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन जी कॉमन निघालं म्हणजे हे वन मायनस हाफ झालं. सो मॅक्झिमम हाईटसाठी हा फॉर्म्युला आला. कळलं? ओके. आता रेंज, हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंज आर इज इक्वल टू डिस्टन्स स्पीड इंटू टाईम. बरोबर आहे. हॉरिझॉन्टल रेंज ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आता या केसमध्ये स्पीड किती असणार? तर स्पीड असेल यू कॉस थिटा. बरोबर आहे. हॉरिझॉन्टलला व्हेलॉसिटी किती आहे? यू कॉस थिटा आहे. बरोबर आहे. आणि टाईम टेकन इज नथिंग बट टाईम ऑफ फ्लाईट टू यू साईन थिटा अपॉन जी. मग आर इज इक्वल टू काय येते बघा, आर इज इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टू यू साईन थिटा अपॉन जी. सो हे आलं यू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलं टू साईन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन जी. आता टू साईन थिटा इंटू कॉस थिटा ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. टू साईन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साईन टू थिटा असतं. तर आर इज इक्वल टू हे आलं यू स्क्वेअर साईन टू थिटा अपॉन जी. रेंजसाठी फॉर्म्युला, रेंज इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन टू थिटा अपॉन जी. ओके. आता पुढचा पॉईंट, मॅक्झिमम रेंज. मॅक्झिमम रेंज, मॅक्झिमम रेंज. ओके. आता बघा रेंजसाठी रिलेशन आले आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन टू थिटा अपॉन जी. बरोबर आहे.
रेंजचं रिलेशन काय आलं आहे, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन टू थीटा अपॉन जी. सो यू स्क्वेअर म्हणजे यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी विच इज कॉन्स्टंट, जी acceleration due to gravity according to our assumption, acceleration due to gravity is also constant, therefore r is directly proportional to sin 2 theta. बरोबर आहे. सो मी असं म्हणू शकतो की आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन 2 थीटा आहे. रेंज मॅक्झिमम तेव्हाच असेल ज्या वेळेला साइन 2 थीटा मॅक्झिमम असेल. बरोबर आहे. मी काय म्हणतो लक्षात येते का, यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये यू कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ आर ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन 2 थीटा झालं. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला साइन 2 थीटा मॅक्झिमम असेल त्याच वेळेला रेंज पण मॅक्झिमम असणार. मग मी असं म्हणतो आर विल बी इक्वल टू आर मॅक्स इफ साइन 2 थीटा इज मॅक्झिमम. बरोबर आहे. आर ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन 2 थीटा. सो रेंज मॅक्झिमम तेव्हाच असेल ज्या वेळेला साइन 2 थीटा मॅक्झिमम असेल. आता साइन रेशो असेल तर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, +1 असते. म्हणजे आर इज इक्वल टू आर मॅक्स, देन साइन 2 थीटा मस्ट बी इक्वल टू 1. मी काय म्हणतो लक्षात आलं का, तुम्ही 10th साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90, साइन 0 ह्या व्हॅल्यू पाठ केल्या होत्या. साइन थीटा असतो त्याची मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू किती असते, 1 असते. 1 पेक्षा जास्त कधी साइन थीटाची व्हॅल्यू येत नाही. मग रेंज मॅक्झिमम तेव्हाच असणार आहे ज्या वेळेला साइन 2 थीटा मॅक्झिमम असेल. बरोबर आहे. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार त्याची, +1 असणार. सो रेंज विल बी मॅक्झिमम इफ साइन 2 थीटा इज इक्वल टू 1. सो आर इज इक्वल टू आर मॅक्स, R is equal to R max is equal to U square sin 2 theta ला मी 1 पुट केलं अपॉन G. Therefore R max is equal to U square upon G. मॅक्झिमम रेंजचा फॉर्म्युलाला मॅक्झिमम रेंज फॉर्म्युलाला यू स्क्वेअर अपॉन जी. रेंजचा फॉर्म्युला काय आहे लक्षात आलं तुमच्या. रेंजचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. तर मॅक्झिमम रेंजचा फॉर्म्युला काय आहे, यू स्क्वेअर अपॉन जी. क्लिअर झालं. हां, आता लक्ष द्या, मी हे पुन्हा एकदा रिपीट करतो. साइन 2 थीटा जर मॅक्झिमम असेल तर त्याची मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू 1 येणार. सो इफ साइन 2 थीटा इज इक्वल टू 1 तर ऑब्विसली साइन 91 असतो. बरोबर आहे. म्हणजे हा 2 थीटा किती झाला, 90 डिग्री. आता इथे आपला अँगल थीटा नाही आहे, आपला अँगल किती आहे, 2 थीटा आहे. मग 2 थीटा किती झाला, 90 डिग्री. सो थीटा इज इक्वल टू किती आलं, 45 डिग्री. तर हा इम्पॉर्टंट जेईयू किंवा नीटवाला पॉईंट, रेंज विल बी मॅक्झिमम इफ अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 45 डिग्री. लक्षात आलं. अँगल जसा 0 वाढत जाईल, 0, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री, जोपर्यंत अँगल 45 पर्यंत रेंज कंटिन्युअसली वाढत जाते. अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 असेल तर रेंज मॅक्झिमम होते. फर्दर अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 पेक्षा जास्त झाला की रेंज मग काय होते, डिक्रीज होते. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आपण प्रोजेक्टाईलचं अँग्युलर प्रोजेक्शन स्टडी केलं. वेन प्रोजेक्टाईल इज फायर्ड पॅरल ऑब्लिक टू हॉरिझॉन्टल, हे आपण स्टडी करतोय. मग ह्याच्यामध्ये आपण मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल, मोशन अलॉंग व्हर्टिकल हे स्टडी केलं. त्यानंतर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे इक्वेशन ऑफ पाथ स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण स्टडी केलं एक्सप्रेशन ऑर फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल रेंज, देन मॅक्झिमम हाईट, टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट, टाईम ऑफ फ्लाईट. त्याच्यावरून आपण मॅक्झिमम रेंज देखील काढली आणि मॅक्झिमम रेंजसाठी अँगल ऑफ प्रोजेक्शन किती आहे तोही काढला. तर अँगल ऑफ प्रोजेक्शन जर 45 डिग्री असेल तर रेंज कशी असते, मॅक्झिमम असते. लक्षात आलं. हे खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे जे तुम्हाला बोर्डसाठी देखील लागेल आणि यातले सगळे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला
जेई नीट्स आणि महाराष्ट्र CET साठी लागतील. तर डेरिव्हेशन केअरफुली स्टडी करा. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मग मला फोन करा. याच्या नोट्स देखील मी सेंड करेन, त्या लिहून काढा. ओके, थांबूया.